नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, देशाच्या राजकारणात काय चाललंय बाजूला ठेवा, पण बंगालच्या निकालानंतर ज्या प्रकारे विविध स्थानिक प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये स्वतःला विलीन करून घ्यावं, हा विषय ऐरणीवर आणला गेला. आणि त्यासाठी मग ममता बॅनर्जी असतील, शरद पवार असतील, किंवा तुमचे YSRCPचा जगनमोहन रेड्डी असतील, अशा काँग्रेसमधून बाजूला झालेल्या पक्षांनी तरी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं आणि मोदी आणि भाजप यांच्या समोर मोठं आव्हान निर्माण करावं, हा विषय जोरजोरात चर्चा सुरू आहे. खरं तर 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शरद पवारांनीच फ्लोट केलेली ही आयडिया आहे. महाराष्ट्रात मतदान चालू असताना निर्जा चौधरी नावाच्या महिला पत्रकाराला जी मुलाखत दिली होती पवारांनी इंग्रजी दैनिकासाठी, त्यामध्ये मांडलं होतं की 1-1.5-2 वर्षामध्ये सगळ्या प्रादेशिक पक्षांना हळूहळू करत काँग्रेसमध्ये विसर्जित व्हावं लागेल, तरच त्यांना भवितव्य आहे. आणि आज हळूहळू तिकडे विषय आलेला आहे. आणि मग बाकी सोडा, इतर राज्यात काय व्हायचं ते होईल. सगळे पक्ष किंवा त्यांचे नेते असा विचार करतील की नाही, हा बाजूला ठेवा. पण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे विरोधी पक्ष जवळजवळ अस्तंगत झाले, राज्यसभा, विधान परिषद यासारख्या निवडणुकीत सुद्धा एखादा आमदार निवडून आणायचा असेल, एखादा खासदार निवडून आणायचा असेल, तरीही विरोधी पक्षाला डोकं खाजवून सुद्धा उपाय सापडत नाही. काल परवा आपण बघितलं मध्य प्रदेशमध्ये ते विजय वर्गीय नावाचे भाजप नेते आहेत, त्यांनी उघडपणे आव्हान दिलं होतं की भाजपच्या हायकमांडने आम्हाला परवानगी दिली तर 3 पैकी 3 जागा आम्ही जिंकून दाखवू, त्यासाठी तिसरा उमेदवार पण उभा करू. आणि त्यांनी तर तिन्ही बिनविरोध निवडून आणले. आणि त्याचं एकमेव कारण असं आहे की काँग्रेसच्या अतिशहाण्या नेत्यांनी आणि हायकमांडने जो काय मध्य प्रदेशच्या निवडणुकीत घोळ घातला तो आहे. पण तोही विषय बाजूला ठेवा, महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला ती अवस्था दिसते. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला हरवायचं असेल तर विरोधी पक्षांनी काय केलं पाहिजे याचा विचार राजकीय विश्लेषकांमध्ये सुद्धा दिसत नाही. कोणतरी चमत्कार घडेल का, काहीतरी होईल का, आणि भाजपला रोखलं जाईल का, अशी चिंता व्यक्त केली जाते. पण शांतपणे बसून याचा काही उपाय आहे का, तर तो शोधायचा प्रयत्न होत नाही. मला वाटतं तो उपाय फार मोठा महत्वाचा नाहीये. प्रामाणिकपणे जर तुम्ही ठरवलं तर भाजपला हरवणं अशक्य नाही. एक काळ असा होता की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला हरवणं केवळ अशक्य आहे. देशातलं महाराष्ट्र हे शेवटचं राज्य आहे की जिथे काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. अन्यथा देशातल्या बहुतेक प्रत्येक राज्यामध्ये 1967 नंतर कुठच्या ना कुठच्या प्रादेशिक पक्षाने किंवा राष्ट्रीय पक्षाने काँग्रेसचा पराभव केलेला होता आणि बिगर काँग्रेस सरकार आली होती. महाराष्ट्रात तसं झालं नाही. अगदी 1978 मध्ये शरद पवारांचं जे पुलोत सरकार झालं त्याला बिगर काँग्रेस सरकार म्हटलं गेलं, तरी शरद पवार हे मूळचे काँग्रेसीच त्यामध्ये मुख्यमंत्री होते. आणि त्यांनी काँग्रेसमधला जो फुटीर गट बनवला होता समांतर काँग्रेस, त्याच्याकडे बहुतांश मुख्य मंत्रीपद होती. अशा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला पुरतं मागे टाकून आज भाजपने जवळजवळ बहुमताचा आकडा गाठण्यापर्यंत मजल मारली असेल तर अशक्य काहीच नसतं. भाजप सारखा 1980 मध्ये 12-16 आमदार निवडून आणू शकणारा पक्ष, ज्यावेळेला काँग्रेस 2 तुकड्यामध्ये 200 पेक्षा अधिक आमदार आणत होती. लक्षात ठेवा, 1980 मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा काँग्रेसचे 160-70 आमदार निवडून आले होते, ज्यामध्ये शरद पवार नव्हते.
शरद पवारांचा समांतर समाजवादी काँग्रेस हा वेगळा काँग्रेस गट होता आणि त्याचे सुद्धा 60च्या आसपास आमदार निवडून आले होते. म्हणजे दोन्ही काँग्रेस एकत्र केल्या तर 210 220 वगैरे आमदार काँग्रेसचे होते. भाजपचे 12 14 16, शेकापचे 12 14 16, जनता दलाचे 12 14 16, सगळ्यांची बेरीज 60 70 विरोधकांची होत नव्हती. तेव्हा 16 आमदार निवडून आणणार भाजप आणि शिवसेना तर विधानसभेच्या खिचगणतीत नव्हती. एखादा भुजबळ एखादा नवलकर निवडून यायचा. तो भाजप जर 80 पासून 2014 मध्ये 223 पर्यंत मजल मारत असेल, 10 पटीने आपलं आमदारांचं बळ वाढवत असेल, तर आज 132 वर असलेला जो भाजप आहे त्याला हरवणं अशक्य कोटीतलं मानायचं कारण काय? भाजपने काही जादूटोणा केला नाही. भाजपने आपलं संघटनात्मक बळ वाढवत नेलं. इतर पक्षातूनही चांगले कार्यकर्ते गोळा केले. बबनराव पाचपुते हा मुळात जनता दलातला जनता पक्षातला नेता शरद पवारांबरोबर काँग्रेसमध्ये गेला आणि तिथून नंतर भाजपमध्ये आला. असे जे पक्षासाठी योगदान करू शकतील आणि आपलं संघटनात्मक बळ वाढवतील त्यांना गोळा करत करत 12-16 आमदारांचा भाजप हा आज 133 पर्यंत येऊन पोहोचला. मग दुसऱ्या कुठच्या अगदी उभाठा शिवसेना घ्या, शरद पवारांची काँग्रेस घ्या, फक्त काँग्रेस पक्ष घ्या, त्यांनी देखील ठरवलं की ठीक आहे झटपट सत्ता मिळणार नाही, पण पुढच्या 10-12 वर्षामध्ये 10-15 वर्षामध्ये आपण भाजपला मागे टाकून महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष होऊ आणि त्यासाठी आत्तापासून काम करू. 1985 मध्ये 12-16 आमदार असलेला भाजप हा गांधीवादी समाजवादाचा पुरस्कार करत होता आणि शिवसेनेच्या नव्याने स्वीकारलेल्या हिंदुत्वाच्या विरुद्ध भाजप होता. पार्ल्याची पोटनिवडणूक झाली, त्यामध्ये जनता पक्षाचे सॉरी जनता पक्षाचे प्राणलाल बोरा यांना भाजपने पाठिंबा दिला होता आणि शिवसेनेच्या रमेश प्रभूंना विरोध केला होता. रमेश प्रभू हिंदुत्वाची लढाई लढलेले पहिले शिवसेनेचे उमेदवार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रमेश प्रभूंना पाठिंबा दिला होता आणि भाजपने प्राणलाल बोरांना पाठिंबा दिला होता. पुढल्या काळात शिवसेनेचं हिंदुत्व जोरात चालतंय बघितल्यानंतर RSS ची भूमिका स्वीकारत भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला. राम जन्मभूमी आंदोलनामध्ये अडवाणींनी उडी घेतली आणि बघता बघता भाजप हा महाराष्ट्रामध्ये एक सशक्त पक्ष झाला. 87च्या सुमाराला हिंदुत्ववादी शिवसेनेला सोबत घेऊन भाजपने जी पहिली युती केली महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर, त्याला 1989 मध्ये यश मिळालं. लोकसभेत शिवसेनेचे 4, भाजपचे 10 खासदार महाराष्ट्रातून निवडून गेले. विधानसभेमध्ये त्यांचे 44-54 आमदार निवडून आले. ही वाटचाल आहे बघा. आणि आघाडी युती करून आपल्या अधिकाधिक जागा निवडून आणताना आपलं संघटनात्मक बळ वाढवण्यासाठी प्रयास केले. हे करायला उभाठा शिवसेना तयार आहे का? आजचा काँग्रेस पक्ष तयार आहे का? ही 10-15 वर्षाचा एक आपण प्रोग्राम ठरवू, आराखडा तयार करू आणि त्याप्रमाणे भाजपला मागे टाकून महाराष्ट्रात कमीत कमी सगळ्यात मोठा पक्ष व्हायचे प्रयत्न सुरू करा. त्यासाठी एकमेकांच्या टांगा ओढू नका. त्याच युतीने शेवटी 1995 मध्ये महाराष्ट्रात पहिलं खऱ्या अर्थाने बिगर काँग्रेस सरकार आणलं. मनोहर जोशी शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले.
85 मध्ये ज्या शिवसेनेला एकमेव छगन भुजबळ हा आमदार विधानसभेत निवडून आणता आला होता, त्याच शिवसेनेने 10 वर्षामध्ये महाराष्ट्रात सत्तेवर आपला मुख्यमंत्री बसवला 10 वर्षात. मग आज महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी, म्हणजे शरद पवार गट असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल, यांनी निराश हताश होण्याचं कारण काय? इतक्या दिग्गज स्वातंत्र्य चळवळीतून आलेल्या काँग्रेस पक्षाच्या प्रचंड वारशाला पराभूत करण्याची क्षमता भाजप जर आत्मसात करू शकत असेल, तर आज दुबळ्या झालेल्या काँग्रेस पक्षाला किंवा शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांना हे अशक्य असं बिलकुल नाही. शक्य असतं प्रयत्न केले तर. असं म्हटलं ना, आपल्याकडे उक्ती आहे, प्रयत्ने वाळूचे कण रगडीचा तेलही गळे वगैरे. इच्छा असेल तर मार्ग सापडतो. विल फाइंड अ वे असं इंग्रजीत पण म्हणतात. पण इच्छा आहे का? आयतं कोणी आणून देणार नाही. या सगळ्यांची आयतं मिळावं ही अपेक्षा आहे. आणि खरोखरच भाजपला हरवायचं असेल किंवा आजच्या परिस्थितीत महायुतीला हरवायचं असेल, तर विरोधात बसलेल्या तीनही पक्षांना मनपूर्वक एकत्र यावं लागेल. आणि एकत्र येणं याचा अर्थ समजून घ्या. 1971 मध्ये अशाच प्रकारे देशामध्ये मध्यावधी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची धुळधाण उडालेली होती. पण 1974 येता येता इंदिरा गांधींची लोकप्रियता घटत गेली आणि त्यांच्या विरुद्ध देशाच्या कानोकोपऱ्यात आंदोलनं सुरू झाली होती. विरोधी पक्ष एकत्रित येऊन काँग्रेस बरोबर लढण्याची तयारी करत होते. जे गुजरातमध्ये झालं, जनसंघ, संघटना काँग्रेस, समाजवादी या सगळ्यांनी एकत्र येऊन काँग्रेसला हरवून दाखवलं होतं 1974 मध्ये, 52 वर्ष. त्याच वेळेला काँग्रेस विरोधात एकास एक उमेदवार द्यायचा ही भूमिका घेतली गेली आणि त्या भूमिकेमध्ये मध्य प्रदेशात जबलपूर इथे पोटनिवडणूक व्हायची होती. त्या पोटनिवडणुकीमध्ये मूळचे बिहारी असलेले पण मध्य प्रदेशात विद्यापीठ, कृषी विद्यापीठामध्ये विद्यार्थी असलेले, विद्यार्थी नेता असलेले शरद यादव जबलपूरहून पोटनिवडणूक लढले होते. आणि ती जागा सगळ्यात प्रभाव क्षेत्र होतं जनसंघाचं, म्हणजे भाजपचं. पण काँग्रेसला हरवायचं तर हरवणारा कोणही याला महत्व नाही, आपण त्याच्या पाठीशी उभं राहायचं. म्हणून जनसंघाने म्हणजे भाजपने शरद यादव यांना लोकसभेत पाठवायला ती जागा सोडली. सगळी ताकद जनसंघाची आणि निवडून आला समाजवादी. याला एकजुटीने, एक दिलाने लढणं म्हणतात. 2019च्या लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार परत भाजपकडे आले होते, एनडीए मध्ये आले होते. त्यांच्याशिवाय 22 लोकसभेच्या जागा 2014 मध्ये भाजपने जिंकल्या होत्या. पण तरीही नितीश कुमार यांना सोबत घ्यायचं तर आपल्या हक्काच्या 5 जागा भाजपने आधीच्या निवडणुकीत जिंकलेल्या त्या नितीश कुमारांना दिल्या. हे औदार्य उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांचा पक्ष किंवा काँग्रेस पक्ष दाखवतो का? तिथे तुम्हाला कळेल की एकत्र येऊन उपयोग नसतो. एक जीव व्हावं लागतं, एकजूट करावी, तर ती अगदी मनापासून करावी लागते. नितीश कुमार सोबत आल्यामुळे भाजप आपल्या 5 जागा त्यांना देतो. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभा निवडणुकीत शरद पवार किंवा उद्धव ठाकरे किंवा यांच्या काँग्रेस पक्षाचे नेते एकमेकासाठी आपल्या जागा सोडायला तयार होते. पोटनिवडणुका झाल्या. देगलूर, बिलोली असेल, कोल्हापूर उत्तर असेल,
पंढरपूर, मंगळवेढा असेल, कसबा असेल, चिंचवड असेल, महाविकास आघाडीतले पक्ष एकमेकांसाठी तेवढं औदार्य दाखवायला तयार होते. ते करावं लागेल. आणि ते करायचं तर आपलं वेगवेगळं अस्तित्व ठेवायची गरज नाही. तुमचं उद्दिष्ट साफ असेल की कुठल्याही परिस्थितीत भाजपला हरवायचंय, तर मग जिंकतो कोण हा महत्वाचा नाही. तो माझ्या गटातला, माझ्या पक्षातला आहे हे नाही, तो भाजप विरोधक आहे, त्याला जिंकवायचं. एक प्रकारे मुस्लिम समाज ज्या प्रकारे भाजपला हरवू शकेल असा त्या त्या मतदारसंघातला उमेदवार शोधून त्याच्या पाठीशी उभा राहतो, त्याला भरभरून मतं देतो, ते केलं तर भाजपला हरवणं अशक्य नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, त्यांनी आपली जी वेगळी चूल मांडलेली आहे ती गुंडाळावी, ती गुंडाळावी. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली जो काँग्रेस पक्ष आहे त्या काँग्रेस पक्षामध्ये उभाठा शिवसेना आणि शरद पवार यांच्या पक्षाने विसर्जित व्हावं. 1986 मध्ये शरद पवारांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता, तरी त्यांचा गट म्हणूनच तो काँग्रेसमध्ये काम करत होता. म्हणून 99 साली शरद पवार बाहेर पडले तर ते सगळे आमदार, ते सगळे नेते शरद पवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून बाहेर पडले. तेव्हा आत्ता उद्धव ठाकरे असो किंवा शरद पवारांचा गट असो, यांनी मोठं उद्दिष्ट ठेवायचं असेल महाराष्ट्रात भाजपला पराभूत करायचं, तर आपली वेगळी जी ओळख आहे ती विसरून गुंडाळून ठेवावी, पक्ष गुंडाळून ठेवावा आणि काँग्रेसमध्ये विलीन होऊन जावं, काँग्रेसमध्ये विलीन होऊन जावं. नाहीतरी आज उद्धव ठाकरे हे राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्षापेक्षाही अधिक पुरोगामी झालेले. कदाचित उद्या राहुल गांधी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष उपाध्यक्ष पण करतील राष्ट्रीय पातळीवर, पण तो भाग बाजूला ठेवा. जर तुम्ही खरोखरच भाजपला महाराष्ट्रामध्ये हरवायचं असेल तर हे वेगळेपण सोडून द्या. आज काँग्रेसचा आहे तो उद्या उद्धव ठाकरेंचा उमेदवार असू शकतो, कारण पक्षच एक झालेले असतील. आजच्या शिवसेनेचा उबाठाचा उमेदवार हा आपला नाही असं म्हणून काँग्रेसच्या कोणाला काम करता येणार नाही. एक दिलाने, एकजुटीने ते भाजपला महाराष्ट्रात हरवू शकतील. एकमेकाविरुद्ध बंडाच्या गोष्टी होणार नाही, कुरघोड्या होणार नाहीत, घातपात होणार नाही, विलीन व्हा. म्हणून मला असं वाटतं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षांचा गाशा गुंडाळावा आणि काँग्रेसमध्ये विलीन व्हावं. एक तगडं आव्हान महाराष्ट्रात भाजप समोर, देवेंद्र फडणवीसांसमोर उभं करावं. हे बोलणं सोपं आहे, पण ते करतील असं मला अजिबात वाटत नाही. कारण शरद पवार असोत किंवा उद्धव ठाकरे असोत किंवा काँग्रेसचे महाराष्ट्रातले विविध नेते असोत, त्यांना पक्ष महत्वाचा नाही, त्यांना आपला आपला अहंकार महत्वाचा आहे. पक्ष बुडाला चालेल, पण माझ्या अहंकाराला ठेच लागता कामा नये. हा सगळ्यात मोठा या बिगर भाजप किंवा भाजप विरोधी पक्षांसमोरचा सगळ्यात मोठा अडथळा आहे. तो पार करतील तर भाजपला महाराष्ट्रात मागे टाकणं आणि हरवणं अशक्य नाहीये. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.